श्री स्वामी समर्थ. हॅलो, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर कसे आहात तुम्ही सगळे? आय होप की तुम्ही मस्त मजेत आणि हेल्दी असाल. तर आज मी तुम्हाला रेंटेड होम टूर देणार आहे. आम्ही दुसरीकडे शिफ्ट झालो आहोत. हे मी तुमच्यासोबत आधी एका ब्लॉगमध्ये शेअर केलेलं आहे. तर हा बाहेरचा एरिया आहे, घराबाहेरचा. ही स्पेस आहे ती पार्किंगसाठी यूज केली जाते आणि हे आहे एंट्रन्स आमच्या रूमचा. तर 1 RKच आहे आणि इथे हर्ष झोपला आहे म्हणून म्हटलं पटकन शूट करूया. खूप दिवस झाले शूट करायचं राहून गेलेलं. एका ताईंची कमेंट होती मला की रेंटेड होम टूर दे, त्यामुळे मी त्यांच्यासाठी हा ब्लॉग करते. तर हा आहे 1 RK, 1 रूम किचन आहे. सो इथे टी व्ही वगैरे या रूममध्ये लावलेली आहे आणि हे आहे देवघर. श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. तर इथे छान हे सगळं अजून अरेंज करायचं आहे. खूप म्हणजे कळत नाही आहे की म्हणजे कसं करू, सुरुवात कुठून करू, म्हणून जसं भेटेल तसं मी सध्या तरी लावून ठेवलेलं आहे, जसं सुचेल तसं. आणि हे आहे किचन आणि किचनमध्ये खूप असं मेस दिसत असेल, पसारा दिसत असेल तर प्लीज इग्नोर. आणि हे आहे हर्षचं कपाट. हे तिथे मोठ्या कपाटाच्या बाजूला होतं, पण तिथून आम्ही इथे शिफ्ट केलं. आणि त्यानंतर ते जे ड्रॉवरचं कपाट आहे ना, ते मी त्या बाजूला शिफ्ट केलं, कूलरच्या बाजूला, कारण हर्ष आहे ना तो सतत हलवत होता. आणि बेसिन पण आहे. त्यानंतर इथे किचन पण खूप मोठं आहे आणि इथे सध्या तर मी असंच ठेवलेलं आहे. हे हर्षचं कपाट इथे. त्यानंतर खाली एक स्पीकर आहे, ते वरती ठेवायचं आहे मला, पण सध्या कसं मिस्टरांना वेळ भेटत नाही आहे, सुट्टी पण नाही आहे त्यांना. तर त्यांना सुट्टी भेटल्यावरती हे सगळं वरती मी ठेवायला सांगणार आहे. इथे ट्रायपॉड सध्या असंच ठेवलेला आहे. आणि हे आहे कपाट. म्हणजे हे एक चांगली गोष्ट झाली की सगळं जे काही आहे ना सामान, सगळं जास्तीचं किंवा जे काही आहे एक्स्ट्राचं सामान, मिस्टरांच्या कामाचं सामान आहे किंवा एक्स्ट्राचे कपडे वगैरे आहेत ना, ते वरती मी ठेवले आहे. ज्याची आता गरज नाही आहे ते सध्या असंच ठेवलेलं आहे. कोणी गरजू असेल तर मी देईन. आणि हे आहे कूलरच्या वरती तुम्हाला खूप पसारा दिसत असेल तर सध्या तो पसारा इग्नोर करा. खूप वेळ आहे अरेंज करायचं आहे, पण वेळच अजिबात मिळत नाही. आणि हे आहे माझं मटेरियल ज्वेलरी मेकिंगचं. तर काहींना असा प्रश्न पडतो की खरंच मी ज्वेलरी बनवते का, कारण मला एकीने विचारलं होतं की तुम्ही बनवता का. तर हो, मीच बनवते. त्यासाठी हे बघा, हे मटेरियल मी एक्स्ट्राचं मागवलं होतं. कोर्स सुरू केला होता तेव्हा माझ्या वहिनींनी एक्स्ट्राचं मटेरियल दिलं होतं. आणि हे ड्रॉवर पण मला अरेंज करायचं आहे, पण अजिबात वेळ मिळत नाही. पण सध्या तरी मी असंच ठेवलेलं आहे. जे काही चाळण किंवा किसणी वगैरे आहे ना, ते तशीच ठेवलेली आहे त्याच ड्रॉवरमध्ये. कारण हर्ष घेतो आणि मग खेळायला सुरुवात करतो. भीती वाटते हाताला लागेल याची. आणि ते भांडी घासून ठेवली आहे, ती ठेवायची आहे मांडणीवरती. आणि किचनवर खूप पसारा वाटत होता म्हणून मी ती मांडणी खाली ठेवली आहे. त्यानंतर बिसलेरीच्या बाटल्या तुम्हाला दिसत असेल तर मध्यंतरी हर्षची तब्येत खूप बिघडली होती, उलट्या करत होता सतत तो, म्हणून सध्या त्याला बिसलेरीची बॉटल मी घेऊन येते, बिसलेरीचं पाणी देते. एका बाजूलाच फ्रीज लावलेला आहे, जेणेकरून हर्ष ना मध्यंतरी म्हणजे तिथे असताना ना हर्ष मागे ना हात घालायचा फ्रीजच्या मागे. भीती वाटायची कारण वायरिंग वगैरे असते ना, सो त्या कारणाने भीती वाटायची. आणि इथे पाणी 24 तास असतं. आणि हे काही शोपीस मी घेतले होते, डेकोरेटिव्ह पीस किचनसाठी, तर मी असेच हँग करून ठेवले आहे सध्या तरी. तर मला प्लीज कमेंट करून आयडिया द्या की मी कुठे लावावे, कुठे अरेंज करावे, जेणेकरून ते छान वाटेल. आणि हे आहे बाथरूम आणि टॉयलेट. अटॅच आहे बाथरूम टॉयलेट. आणि त्यानंतर इथे हँडवॉशसाठी पण इथे बेसिन आहे. इथे मी आरसा जो आहे ना तो इथे अरेंज केलेला आहे. आणि हे आहे छोटंसं असं रूम, जे की आम्ही नवीनच शिफ्ट झालेलो आहोत. आणि त्यानंतर आम्ही गेलो आईकडे 31st सेलिब्रेट करायला. तर कशी केली ते मी तुम्हाला सांगते. तर आज आहे भागवत पुत्रदा एकादशी, म्हणून मी स्किप केलेला आहे, नॉनव्हेज आम्ही स्किप केलेला आहे. त्यासाठी इथे मम्मीने पनीरची भाजी केली आहे, चपात्या आणि जिरा राईस. तर माझी खूप छान अशी सुरुवात झालेली आहे 31st भागवत पुत्रदा एकादशी. त्यानंतर गुरुवारी 1 तारखेला नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी गुरुवार आलेला आहे, स्वामींचा वार, दत्तगुरूंचा वार. तर माझी
माझी तरी सुरुवात खूप छान झालेली आहे आणि जे काही निगेटिव्ह माणसं होती आयुष्यात ती मी डिलीट केलेली आहे आणि ह्या पुढच्या व्लॉगमध्ये तुम्हाला ती जर्नी नक्कीच ऐकायला मिळेल. आणि आजचा व्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. सगळ्यांनी काळजी घ्या. बाय. टेक केअर टू ऑल.